कागल येथे गोरक्षकाकडून 2 टनहून अधिक गोमांस जप्त। कोल्हापूर बेळगाव NH4 रोडवर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमांस घेऊन जात आहे। याची गोपनीय माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली। गाडी क्रमांक MH42M6224 या बोलेरो पिकअप गाडीमधून 2 टन गोमांसची बेकायदेशीररित्या वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली। यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलकडे पाठवून दिले। यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल येथील ओंकार त्रिगुणे व गोरक्षक यांनी NH4 रोड शेजारी अशोका हॉटेलच्या समोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री 10च्या सुमारास जप्त केली। यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना संपर्क करून मदतीसाठी विनंती केली। यावेळी पोलीस निरीक्षक यांनी मदतीसाठी पोलिसांची तुकडी पाठवून दिले। यावेळी गाडी चालक आतिक मदार बेपारी याच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला। यावेळी पुढील तपासणीसाठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले। जप्त केलेले गोमांस नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे JCBने खड्डा खोदून व केमिकल टाकून विल्हेवाट लावली। ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे, ओमकार त्रिगुणे, सम्रजित जाधव, अथर्व करंजे, सोहम किंकर, प्रेम त्रिगुणे, पार्थ जाधव, केतन कदम, विशाल मर्दानी, अथर्व कस्तुरे, प्रवीण खंबाळे, गुरुप्रसाद पोकले, सागर कोळेकर या गोरक्षकांनी ही कारवाई यशस्वी केली।